बघतोय आपण रिप्रोडक्शन, नीट पॉईंट ऑफ व्ह्यू, CET पॉईंट ऑफ व्ह्यू, थेरटिकल पॉईंट ऑफ व्ह्यू आणि लाईफ जगताना सगळ्यात मोठं चॅप्टर रिप्रोडक्शन. ठीक आहे, रिप्रोडक्शन इन ॲनिमल आपण बघणार आहे. ठीक आहे, रिप्रोडक्शनचे 2 धडे आहेत आपल्या 12वीच्या धड्यामध्ये, ॲनिमल आणि कुठले 2 आहेत ना. तर आपण रिप्रोडक्शन इन ॲनिमल बघणार आहोत. आपण रिप्रोडक्शन इन ॲनिमल सुद्धा बघणार नाही, आपण रिप्रोडक्शन इन ह्युमन बिंग बघणार आहोत. ठीक आहे, हे पहिला लक्षात घ्या. निघलं मला कुठलं तरी काढून. त्यात लोअर अँड हायर ॲनिमल सांगितलेलं आहे. आपण लोअर ॲनिमलचं नंतर बघूयात. सुरुवातीला बघूयात हे काय म्हणायचं, ह्युमनमधलं बघूयात. पहिल्यांदा आपण बघूयात आज फिमेल रिप्रोडक्टिव्ह का मेल बघूया. पहिला मेल संपवूयात म्हणजे नंतर फिमेल हे होते. पेज नंबर 19 काढा. ह्युमन रिप्रोडक्शन. Humans are sexually reproducing animal. The process of reproduction involves various sequential steps such as gametogenesis, insemination, internal fertilization, zygote formation, embryogenesis, gestation, parturition. तर ह्युमन रिप्रोडक्शन बघत असताना आपल्याला बघायचं आहे गॅमेटोजेनेसिस. गॅमेटोजेनेसिस म्हणजे गॅमेट तयार होणं. व्हॉट इज गॅमेट? जेनेसिस म्हणजे तयार होणं, गॅमेटोजेनेसिस म्हणजे गॅमेट तयार होणं. गॅमेट म्हणजे काय, मराठीमध्ये काय म्हणतात त्याला? मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट आपण म्हणत असतो. मेल गॅमेट आहे स्पर्म, फिमेल गॅमेट आहे ओवम. समजलं मी काय सांगायला लागलो ते? मग पहिल्यांदा हा ओवम आणि स्पर्म तयार व्हायला पाहिजे, बरोबर आहे ना? इथून चालू होणार. मग ह्या प्रोसेसला म्हणायचं गॅमेटोजेनेसिस. एकदा स्पर्म तयार झाला तर तो फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये जायला पाहिजे, त्याला म्हणायचं इनसेमिनेशन. ठीक आहे, इन म्हणजे आत, सिमेन म्हणजे सिमेन आत जाणे, ह्याला इनसेमिनेशन असं म्हणतात. थर्ड स्टेप आहे इंटरनल फर्टिलायझेशन. सिमेन आत गेल्यानंतर त्याचं फर्टिलायझेशन म्हणजे फलन व्हायला पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर काय होणार म्हणजे त्या दोघांचं फ्युजन व्हायला पाहिजे आणि बाळ तयार व्हायला, बाळाची पहिली अवस्था म्हणजे झायगोट तयार व्हायला पाहिजेत, म्हणजेच झायगोट फॉर्मेशन. झायगोट तयार झालं त्याच्यानंतर बाळामध्ये रूपांतर व्हायला पाहिजेत, त्याला म्हणायचं एम्ब्रियोजेनेसिस. एम्ब्रियो म्हणजे बाळाची पहिली अवस्था म्हणजे दुसरी अवस्था म्हणा समजा. एम्ब्रियो तयार व्हायला पाहिजेत आणि त्यानंतर काय व्हायला पाहिजेत, हे बाळ बाहेर यायला पाहिजेत, ह्याला म्हणायचं पार्च्युरेशन. काय काय म्हणलो मी, कळालं काय काय होणार आहे ते? सगळ्यात पहिलं काय होणार? गॅमेटोजेनेसिस, गॅमेट तयार होणं. आहे बघा, बघा जेनेसिस म्हणजे तयार होणं, गॅमेट तयार होणं. मेल गॅमेट कोण असते? स्पर्म. फिमेल गॅमेट कोण असते? ओवम. ठीक आहे, हे तयार व्हायला पाहिजेत पहिल्यांदा. का? हे दोघं जण एकत्र येऊन बाळ तयार होणार आहे. मेल मधलं स्पर्म आणि फिमेल मधलं ओवम एकत्र येणार आहेत. मग पहिला पाहिजे पहिला तयार तर व्हायला पाहिजेत. तयार होण्याची पहिली प्रोसेस गॅमेटोजेनेसिस. सेकंड स्टेप काय, मग काय सांगितलं आता? इनसेमिनेशन. सिमेन आत जाणे, कळलं? ह्याला म्हणायचं इनसेमिनेशन. इनसेमिनेशन झालं त्यानंतर थर्ड स्टेप काय? फर्टिलायझेशन किंवा इंटरनल फर्टिलायझेशन. चौथी स्टेप झायगोट तयार होणं. त्याच्या पुढची एम्ब्रियो तयार होणं म्हणजेच एम्ब्रियोजेनेसिस. आणि नंतर काय होणं? ठीक आहे,
मी तुम्हाला पहिल्यापासून सांगतो. स्पर्म, आता मेलमध्ये ही फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे, इकडं मेल कुठं तर लांब आहे समजा, इथं मेलनं काय केलं, स्पर्म तयार केला. ठीक आहे, बघा स्पर्म तयार केलं गॅमेटोजेनेसिसमध्ये. ह्या प्रोसेस तुम्हाला सांगतो म्हणजे समजून जाईल. फिमेलनं काय केलं, ह्या ओव्हरीमध्ये हळू असा एक हळू मोठा हे होतोय आणि हे फुटून इथनं ओम हा बाहेर पडतोय. कळलं, ओम इथं आहे, तिथं कोण आहे, सिमेन आहे. ठीक आहे, मग तयार होण्याची पहिली परिस्थिती म्हणजे गॅमेट तयार झालं. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये ओम तयार झालेला आहे, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये स्पर्म तयार झालेला आहे. झाला. आता हा स्पर्म इथं कसं जाणार, बाय द सेक्शुअल कॉन्टॅक्ट. हे सेक्शुअल कॉन्टॅक्ट मार्फत इनसेमिनेशन होणार, ह्या सिमेन मार्फत हा स्पर्म आत जाणार, ह्यालाच म्हणलं इनसेमिनेशन. कळलं, मग इनसेमिनेशन झालं, हा स्पर्म आत चालला, आता आत गेला आणि इथं तोपर्यंत हा ओम येऊन थांबतोय. इथनं हा पळत हा आलेला आहे. कोण, तिकडे कोण आहे, ह्यात कोण होतं, सिमेन. इथं हे झालं, इथनं स्पर्म पळत गेला, पुढं काय झालं, इंटरनल फर्टिलायझेशन. हे बघा, ह्या जाऊन ह्याच्यात हे झाला, पेनिट्रेट झाला, ओमला घुसून आत झाला, ह्याला म्हणलं फर्टिलायझेशन. कळलं. आता फर्टिलायझेशन झाल्यानंतर काय होणार, ह्या दोघं एकत्र आल्यानंतर इथं असं झायगोट तयार होणार, ह्याला म्हणायचं झायगोट तयार होणार. ठीक आहे, मग हे झायगोट काय होणार, इथं येणार आणि असं मोठं होत जाणार आणि एम्ब्रिओ होणार त्याचा. समजलं. आणि त्यानंतर 9 महिने 9 दिवसानंतर हा बाळ बाहेर जाणार. कळलं. त्यामुळे सगळ्या प्रोसेस तुम्ही सांगितल्या. मी पहिलं काय म्हणा, गॅमेटोजेनेसिस, इनसेमिनेशन, इंटरनल फर्टिलायझेशन, झायगोट फॉर्मेशन, एम्ब्रिओजेनेसिस आणि जस्टेशन आणि पार्च्युरेशन. म्हणा 2 वेळा. थांबा, ह्याच्या मागं म्हणा, म्हण रे बाळा. हा म्हण. डोळे झाक, हा डोळे झाक. म्हणून लक्ष पाहिजे. कळलं काय. व्हिडिओ थांबव, पाठ कर. ह्यो आणि राज ठाकरे. द गॅमेट, sperm and egg are produced by the primary sex organ, testes in a male and ovaries in a female. मी सांगितलं तुम्हाला, ओम कुठं तयार होतोय, ओव्हरीमध्ये, आणि टेस्टीजमध्ये स्पर्म तयार होतोय. ऑर्गन अदर दॅन टेस्टीज अँड ओव्हरी आर कॉल्ड अ सेकंडरी ऑर्गन ऑफ द मेल अँड फिमेल. आणि मेलमध्ये टेस्टीज सोडून बाकीचे ऑर्गन आहेत त्याला सेकंडरी सेक्शुअल ऑर्गन म्हणायचं, आणि फिमेलमध्ये ओव्हरी सोडून जे आहे त्याला सेकंडरी सेक्शुअल म्हणायचं. द मेल अँड फिमेल कॅन बी एक्सटर्नली डिफरन्शिएटेड बाय सर्टन स्पेसिफिक फीचर कॉल्ड ॲज सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर. दे आर कॉल्ड ॲज सेक्शुअल डायमॉर्फिक कॅरेक्टर. इन मेल प्रेझेन्स ऑफ बियर्ड. म्हणजे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर काय आहे मुलांमध्ये, बियर्ड म्हणजे मिशा येणं, मुस्टाच, बियर्ड म्हणजे दाढी, मुस्टाच म्हणजे मिशी, हेअर ऑन द चेस्ट, चेस्टवर हेअर येणं, मस्क्युलर बॉडी, मसल डेव्हलप होणं, एनलार्ज्ड लॅरिंग्ज, ॲडम ॲपल आर द सेकंडरी. म्हणजे मुलांचा आवाज बघा वेगळा होतो, घोगरा होतोय 8वी 9वी नंतर, त्याला म्हणायचं सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर. काय काय, बियर्ड, मुस्टाच, डेव्हलपमेंट ऑफ हेअर ऑन अ चेस्ट अँड ॲक्झिलरी हेअर, प्युबिक हेअर अँड व्हाईस चेंज होणं. कारण हे मेलमध्ये सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर आहेत. व्हाईल इन अ फिमेल कॅरेक्टर आर डेव्हलप्ड ब्रेस्ट, ब्रेस्ट डेव्हलपमेंट होणं, ब्रॉडर पेल्विक, पेल्विक म्हणजे कमरेची साईज मोठं होणं, अँड हाय पिच्ड व्हॉइस. मुलींचा आवाज काय होतोय, काय म्हणणं त्याला, हाय पिच म्हणजे, आणि त्याला नाजूक होतोय असं म्हणत आपण. ठीक आहे, मुलांचा काय होतोय, फाटतोय, त्याला म्हणायचं हॉर्सनेस ऑफ व्हॉइस. कळलं काय. 8वीपर्यंत आवाज वेगळा असतोय. म्हणजे बघा 8वीपर्यंत किंवा म्हणजे मुलींना जोपर्यंत पिरियड्स येत नाहीत तोपर्यंत असं म्हणत आपण, आणि मुलांना जोपर्यंत मिशा दाढी येत नाही तोपर्यंत दोघांचे आवाज बऱ्यापैकी सेम असतात. काय असतात, पण हे जेव्हा चालू होईल तेव्हा मुलींचा आवाज लो पिच होतोय.
नाजूकता आणि जरा येते आणि मुलांचा घोगरा होतो म्हणतो आपण त्याला, किंवा कंठ फाटणे असं सुद्धा त्याला म्हणतात. समजलं मी काय सांगायला लागलो ते, हे लक्षात ठेवा. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आता आपण माहिती बघणार आहोत आज. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम इट कन्सिस्ट ऑफ प्रायमरी मेल ऑर्गन, गोनॅड आर कॉल्ड एज टेस्टीज अँड ॲसेसरी डक्ट अँड डक्ट विच फॉर्म द इंटरनल अँड एक्सटर्नल जेनॅटिलिया. सगळ्यात महत्त्वाचं टेस्टीज महत्त्वाचं आहे. पुसून घे तेवढाच पाय मोकळा होतं. पुढे थांबव, विसरायचं नाही, झोपायचं नाही. मान नाही तुमची 12वी आली आहे. तर मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये मेल गोनॅड फार महत्त्वाचा आहे. मेल गोनॅड म्हणजे मेलचा सगळ्यात महत्त्वाचा गॅमेट तयार करणारा भाग, ह्याला गोनॅड असं म्हणतात. ठीक आहे, म्हणजे स्पर्म तयार कुठं करतात? टेस्टीजमध्ये. मग सगळ्यात म्हणजे कोण आहे? पायवर किंवा टेस्टीजमध्ये स्पर्म तयार होतो, म्हणून टेस्टीज फार महत्त्वाची. ओके, टेस्टीज नंतर एकदा स्पर्म तयार झाला तर ह्या इपिडिडायमिसमध्ये जातो. कोणामध्ये? कळलं? इपिडिडायमिसमधून हा जातो व्हास डिफरन्समध्ये. ही जी पाईप दिसायला ह्याला काय म्हणतात? व्हास डिफरन्स. पहिला कोण? नंतर कोण? नंतर कोण? कळलं? नंतर ह्या लघवी, ही ब्लॅडर आहे बरं काय, लघवीचं युरिनरी ब्लॅडर आहे. आणि ह्याच युरेथ्रामधनं लघवी पण इथून जाते आणि सिमेंट पण इथूनच जाणार आहे. ह्याला म्हणायचं युरेथ्रा. हे का सांगायला लागलं? दोन्ही पण एकत्र जाते म्हणून, कारण फिमेलमध्ये दोन्ही वेगळे वेगळे असणार आहे. मेन्स्ट्रल ब्लडसाठी वेगळा असणार आहे आणि युरिनसाठी वेगळा असणार आहे. सांगायचं तर एवढंच आहे की इथं दोन्ही एकत्र असते. समजलं? म्हणा टेस्टीस, इपिडिडायमिस, व्हास डिफरन्स आणि युरेथ्रा. म्हणा 5 वेळा. निखिल सांगायचं मग बसायचं, हे करायचं. म्हणा पाठ करा. हां, व्हास इफरन्स पण आहे काय त्यात? व्हास इफरन्स पण लिहिले काय? कुठं असते व्हास इफरन्स? अनेक एक ॲड करतोयात मी. हे एवढं लिहिलं तरी बास असते, पण थोडंसं पण ॲड करूयात. हे बघा, आता जरा टेस्टीज खात्यासाठी घेतो मी. कळलं? टेस्टीज आणि इपिडिडायमिस ह्याच्यामध्ये वास इफरन्स असतो. कळलं? हा वास इफरन्स, हा डिफरन्स, थोडाच फरक आहे. इपिडिडायमिसच्या खाली इफरन्स, आलेला इफरन्स, गेलेला डिफरन्स. समजलं का मी काय सांगायला लागलं? ते एक एक वाढवत चालू मी तुम्हाला. जरा आता वाढवत येणार मी हळूहळू. खरं हे समजल्याशिवाय पुढचं येत नाही, मग पुढचं येत नाही, मग सगळं अवघड होते. त्यामुळे एक एक गोष्ट वाढवत चालू. आता म्हणा टेस्टीस, व्हास इफरन्स, इपिडिडायमिस, व्हास डिफरन्स, युरेथ्रा. कळलं? मग हे इथून सिमेन बाहेर जाणार, मग इन्सेमिनेशन होणार आहे. आता कळलं जरा मी काय सांगायला लागलो ते? मग ह्या मार्गातून जाणार आहे सिमेन म्हणजे स्पर्म वगैरे. मग हे झालं काय म्हणायचं. आणि आता आपल्याला ग्लँड बघायचे. काय बघायचे? ग्लँड. म्हणजे 3 प्रकारच्या ग्लँड काम करत असतात. किती प्रकारच्या? हां, पहिली ग्लँड आहे इथे लिहिलेलं आहे प्रोस्टेट. कुठली? हे आहे सेमायनल व्हेसिकल. हे आहे काउपर्स ग्लँड. समजलं मी काय म्हणलो ते? मग ग्लँड म्हणजे काय असते सर नेमकं? आता मी तुम्हाला सांगतो. हा फक्त काय तयार करतोय? स्पर्म तयार करतोय. काय करतोय? मग नुसता स्पर्म जाईल काय? जाऊ शकत नाही. मग काय पाहिजेत? काहीतरी पातळ द्रव्य पाहिजेत. ग्लँडचं काम काय असते नेहमी? कायम लक्षात ठेवा. जेव्हा मी शब्द सांगेल ग्लँड, लिव्हर इज द लार्जेस्ट ग्लँड, ठीक आहे, स्प्लीन ग्लँड आहे, ठीक आहे. तर ह्यांचं काम काय असते? काहीतरी तयार करणं. फॉर एक्झाम्पल ज्यूस तयार करणं. काय आलं? गॅस्ट्रिक ज्यूस, बाईल ज्यूस,
ठीक आहे. असे वेगळे वेगळे ज्यूस तयार करणं. मग ग्लँड म्हणजे काहीतरी तयार करणार आहे, कळलं, त्याचं काहीतरी तयार करतात, एवढंच लक्षात ठेवा. मग हा जेव्हा स्पर्म आहे, ह्या स्पर्ममध्ये ज्यावेळी ह्या तिन्ही ग्लँडचं काहीतरी रस द्रव काहीतरी जातंय, म्हणजे काय, प्रोस्टॅटिक फ्लुइड. प्रोस्टेटनं काय केलं, प्रोस्टॅटिक फ्लुइड. सेमिनल वेसिकलनं काय केलं, त्याचं फ्लुइड, सेमिनल फ्लुइड. आणि इथं काउपर्स ग्लँड आहे, हे काउपरचं फ्लुइड. हे तिन्हीचे पाणी आणि स्पर्म ह्याला आपण सिमेन असं म्हणतो. आता कळलं, आता कळलं. मगाशी आपण काय म्हणत होतं, इनसेमिनेशन. कळलं, म्हणजे सिमेन तयार होणं. मग सिमेन कसं तयार होते, हे तिन्हीचे ग्लँड होत्या, ग्रंथी होत्या, ह्याने आपापलं काहीतरी तयार करून त्यात टाकलं. इथनं बघा, इथनं स्पर्म तयार झाला, इथं मोठा झाला, ह्या टोपी टेस्टिसची आहे, इथं मोठा होतोय, इथं बस बाळ, इथं मोठा होतोय. इथनं काय होतोय, ह्या पाईपमधनं गेला, इथं आला स्पर्म, की इथं हे सेमायनल व्हेसिकल वर्ड आहे, ते लगेच ह्याचं काय ज्यूस तयार करून इथं पाठवतंय. कळलं, ह्याच्या मागे ही प्रोस्टेट ग्रंथी आहे, म्हणजे 4 तुकडे काढलाय, 4 तुकडे. ॲक्च्युली हा एकटा मोठा आहे, कळलं, हा पेन आहे, हा युरेथ्रा आहे समजा, आणि हा इथं असा आहे. कळलं, मग पुढनं बघताना आपल्याला 4 तुकडे झाले आहेत, वर एक, खाली एक, इकडे एक, तिकडे एक. समजलं मी काय म्हणालो की, जरा समजलं. मागच्या साईडला असल्यामुळं ते तुम्हाला 4 तुकडे दिसले आहेत, खरं मागणं जाऊन बघितलं तर तो मोठा एक प्रोस्टेट नावाची ग्रंथी असते. कळलं, मग या प्रोस्टेटनं त्याच्यात पाणी टाकलं, काउपरनं त्याच्यात पाणी टाकलं, आणि अशा पद्धतीने सिमेन तयार झालं. मग हे सिमेन इथनं जाणार बाय द टाइम ऑफ सेक्शुअल इंटरकोर्स. हे सिमेन जाणार कुठं, फिमेल जेनेटल ट्रॅकवर. कळलं, मग तिथं काय होतं ते पुढं बघणार आपण, पहिला हे लक्षात ठेवा. एवढं समजलं जरा म्हणा. आता सेमॅनल व्हेसिकल, प्रोस्ट व्हेसिकल म्हणलोय, खरं सेमॅनल व्हेसिकल ग्रंथीच आहे, लक्षात ठेवा. काय म्हणलो मी, नाव त्याला व्हेसिकल दिले. व्हेसिकल याचा अर्थ काय, पाईपसारखं स्ट्रक्चर आहे म्हणून व्हेसिकल दिले, पण ती ग्लँडच आहे. सेमॅनल व्हेसिकल, काउपर्स ग्लँड, प्रोस्टेट ग्लँड. म्हणा 5 वेळा. हे ग्लँड, आणि इकडचं काय काय होतं, टेस्टिस, वास डिफरन्स, एपिडिडायमिस, वास डिफरन्स, युरेथ्रा. कळलं, हे एवढे शब्द तुम्हाला यायलाच पाहिजेत ॲज अ 12वी स्टुडंट. कळलं, हे समजल्याशिवाय आपल्याला पुढं जाता येत धड्यामध्ये नाही. एक पण शब्द ह्यातला विसरला तरीसुद्धा पुढं जाता येत नाही. कळलं, मी हे 12वीला वाचले, अजून लक्षात ठेवलं, तुम्हाला पण लक्षात ठेवावं लागेल. उठताना, बसताना, झोपताना, जेवताना कधीसुद्धा आठवून बघायचं. आठवावं लागलं काय, नाही आठवलं, लगेच पुस्तक काढायचं आणि बघायचं. कळलं, विसरणार आहे 100%. कळलं, त्याला 2-3 वेळा विसरलं, 2-3 वेळा बघला, मग लक्षात राहणार ते. समजलं, कारण ते जरा वेळ प्रश्न होते. खरं तुम्हाला बेसिक कन्सेप्ट काय असते सांगितलेलं आहे, आणि नोट्स ह्या आपल्या भाषेत यासाठी असाव्या, आपलं पण लक्षात येते कुठं काय लिहिलं आहे, कसं लिहिलं आहे. समजलं, दुसऱ्याचं कॉपी करून कधी नोट्स काढायच्या तुम्हाला जमत नव्हत्या, काढला ठीक आहे, खरं आपापल्या भाषेत लक्षात ठेवलेलं आपल्या लक्षात राहतं. बरोबर ना समज. हां, किती वाजले बघा, थांबायचे, मग जायचं लागणार तुम्हाला. ठीक आहे, थांबवा.